आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे पालघरमधील वाढवण बंदराचं काम आता लवकरच सुरू होतंय। मात्र त्या अगोदर स्थानिक तरुणांना कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण दिलं जातंय। कुशल मनुष्यबळ निर्माण करून वाढवण बंदर प्रकल्पामध्ये उत्तम रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्यासाठी वाढवण बंदर प्रकल्पाअंतर्गत जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी आणि डीजी शिपिंग यांच्यात सामंजस्य करार झाला। याबाबत वाढवण बंदर प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर उन्मेष वाघ यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत वाढवण बंदर प्रकल्पाचे अध्यक्ष उन्मेष वाघ सर आहेत। सर, या प्रशिक्षणासंदर्भात आणि कौशल्य विकास कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल? कसं आहे की जेव्हा वाढवण बंदराची निर्मितीचं काम सुरू झालं तेव्हा आपण स्थानिकांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा आपलं त्यांच्याशी बोलताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या भागात होता की रोजगार। लोकांना एक तर स्वयंरोजगार पाहिजे किंवा रोजगार पाहिजे। या दोन्ही गोष्टींसाठी कौशल्याची गरज असते। समजा रोजगार पाहिजे असेल तरी कौशल्य लागेल किंवा स्वयंरोजगार जरी करायचा असेल तरी काही कौशल्य लागणारच आहे। त्यासाठी जेव्हा काम सुरू होईल त्याच्या आधी कौशल्य असलं पाहिजे। म्हणून काम आता सगळे टेंडर फायनल होत आले। पुढच्या महिन्यापासून रोड, फेब्रुवारीपासून 15चं काम सुरू होईल किंवा जानेवारीतच सुरू होईल। तर यासाठी जेव्हा लोकांची गरज लागेल तेव्हा स्थानिक कुशल मनुष्यबळ असावं, म्हणून आम्ही त्यांना आधीच प्रशिक्षण देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। JNPA तर्फे ऑलरेडी एक चॅट बॉक्स आणि एक लिंक दिलेली आहे। त्या आधारे 2000 लोकांनी आधीच रजिस्टर केलेलं आहे आणि बाकीच्यांनाही आम्ही आपल्यातर्फे सांगतोय की तुम्ही लवकर रजिस्टर करा आणि जी स्किल तुम्हाला सूट करत असेल त्या 30-35 स्किल मधून त्यासाठी तुम्ही तुमचा चॉईस द्या। आम्ही तुम्हाला योग्य वेळेस बोलू आणि तो कार्यक्रम कौशल्याचा सुरू करू। काही कार्यक्रम जे मुंबईत असतील तर आम्ही त्यांना जायचा यायचा खर्च आणि इथे भोजनाचा पण खर्च आम्ही करू। या प्रकल्पाला स्थानिकांचा काही विरोध होता आणि त्यानंतर काही प्रमाणात तो मावळलेला पण आपल्याला बघायला मिळतोय, तरी काही आहे। तर या संदर्भात जे स्थानिकांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावले आहेत का किंवा त्याच्याबद्दल काय? कसं आहे की स्थानिकांचे जे 4-5 प्रश्न होते किंवा काही त्यांच्या मनात किंतु होतं ते सगळ्या गोष्टींचं आपण पूर्णपणे समाधान केलेलं आहे। ना शंकोदरला धक्का लागतोय, ना विस्थापन होणार आहे, ना त्याच्यामध्ये पाणी शिरणार आहे किंवा ना कोणत्या एखाद्या जिथे त्याला म्हणतो की मच्छीमारांचा काही इश्यू आहे किंवा जिथे ज्याला आपण म्हणतो की नाणार सारखा एखादा प्रकल्प येणार आहे त्याच्यामध्ये तेल शुद्धीकरण, तर तसंही काही नाहीये। त्याच्यामुळे त्यांचे जे सगळे कन्सर्न्स आपण दूर केलेले आहेत। नक्कीच विकासाचं एक मोठं प्रारूप या पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराच्या निमित्ताने येत आहे आणि त्याच्यासाठीची जी कौशल्य आहे ते देण्याची सुरुवात या वाढवण बंदर प्रकल्पाकडून करण्यात आलेली आहे। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर।